काय मित्रांनो, माझं नाव आकाश जनकर, आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे। जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पुण्यामध्ये ओनली मीटरवर सगळं इश्यू वगैरे चालू आहे। आज ओनली मीटरवर आपण काम करणार आहे, त्याबद्दल हा आपण व्हिडिओ बनवतोय। आणि आज तारीख आहे 2 ऑगस्ट आणि आता दुपारचे 2 वाजले। मी 2 वाजता गाडी काढली, बघा रात्री 10-11 वाजता आपली किती अर्निंग होतीये। ओनली मीटरवर किती राईड भेटतात ते उबरचे जे रेट जे पीक अवर्समध्ये वाढतात त्याच्यावरून आपले किती राईड कंप्लीट होते, अर्निंग किती होते आज बघूया। तर बघूया, आता मी गेलो ऑनलाईन, तर बघूया पहिली राईड आपल्याला कुठली लागते। तर मित्रांनो, आपल्याला पहिली ट्रिप लागली आहे बावधनला ड्रॉप करायचं आहे। टोटल 19 किलोमीटर आहे। तर बघूया आपण आता ओनली मीटर आपल्याला पिंपरीतून 19 किलोमीटर तर फेअर दाखवलं 399 रुपये। हे उलट दिसत असेल तुम्हाला, 399 झालाय। तर आपण कस्टमरला फोन लावूया, त्यांना बोलूया तुमचे आपण 390 बोलूया। तर बघूया कस्टमर काय बोलतात ते। हॅलो, हां मॅम, तुमची राईड आली आहे मला। हां, मी येतो, मी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। तर तुम्हाला हे सांगायचं होतं मॅम, ओनली मीटर चालू आहे पुण्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे का? हां मॅम, म्हणजे तुमचे 390 रुपये होतील मॅम, तुमच्या लोकेशनला जायचे। 19 किलोमीटर काहीतरी आहे। हां मॅम, मॅम 300 ते 300 मध्ये रिक्षा पण आहे ना मॅम। जो गव्हर्नमेंटचा रेट आहे पर किलोमीटर 21 रुपयांनी, मग 300 सॉरी 410 काहीतरी होता ते, मी तुम्हाला 390 सांगितले मॅम। येऊ का मॅम? मी इथे 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे। ठीक, तर हे तर कस्टमरला माझ्या मते आधी माहित होतं ओनली मीटर काय ते, म्हणून बोलले मीटर का, मी बोललो हो। तर ते बोलले तर कस्टमर झाला रेडी, तर जाऊया कस्टमरला पिकअप करूया। ड्रॉप केल्यावर सांगतो किती भेटली। हा, तेच चाललंय, म्हणून सगळ्यांनी नोटीस लावली आधी। काय कस्टमरला वाटतं की आम्ही खोटं बोलतो वगैरे, म्हणून जो गव्हर्नमेंटचा म्हणून गव्हर्नमेंटचा GR ते पण ठेवलाय, रेट कार्ड पण ठेवलाय। आता तर 1 ऑगस्टला रेट कार्ड अपडेट झालंय। आता इथं तुमचं 19 किलोमीटर आहे, ठीक आहे। कॅबला तुम्हाला ऍपवर किती दाखवले? 300 रुपये। ते जर तुम्ही रिक्षाचं बघितलं तर रिक्षाला किती आहे? मग तुम्हीच विचार करा, रिक्षा माग दाखवते आणि कॅब स्वस्त, तर काय अर्थ राहिला? नाही, रॅपिडो मध्ये जरी तुम्ही बुक केला, असं नाही की आम्ही चालवतो तर आम्ही उबरच चालवतो, रॅपिडो पण आम्ही चालवतो। हा, तेच येतात, रिक्षाला आमच्यापेक्षा जास्त देतात हे, मग कॅबचा काय अर्थ राहिला? हे पण एक ना विचार करायची गोष्ट। रिक्षापेक्षा जास्त CNG आम्हाला जातो। त्या मध्ये तर 15 ते 20 तारखेमध्ये स्ट्राईक होती, कॅब पूर्ण बंद होत्या। तर तुम्ही रेग्युलर ट्रॅव्हल करता तर माहित असेल। हा, मग तेव्हा तर कस्टमरला 20 किलोमीटरचे 800 रुपये 700 रुपये दाखवत होते ना। आता चालली केस पण, आणि असं नाही की एक्स्ट्रा फेअर वगैरे, जो गव्हर्नमेंटचा फेअर होता आम्ही नाही। आता पुण्यामध्ये जास्त जेवढे कॅब आहे त्याची संघटना आहे, याच्या पाठी तुम्हाला दिसत लोक। हा, त्याच्या थ्रू आहे। आता कोर्टामध्ये केस पण गेले त्याबद्दल, असं नाही की फक्त आपल्या पुण्यामध्ये चालू आहे, पुणे, मुंबई, नागपूर तिन्ही जागी। तुम्ही बघू शकता ती लास्ट शिप जी मी कस्टमरशी बोलणं केलं ओनली मीटरवर, तर ती ड्रॉप केली आहे। तर स्क्रीनशॉट शेअर करतो। तर बघा, उबरवर 310 रुपये दाखवले, 309.95 आणि आपण कस्टमरकडे 390, असे 399 होतात। पण चला ठीक आहे बोललो, राऊंड फिगर आपण 390 घेतली। तर ठीक आहे, कस्टमरने पण पे केले, ते स्क्रीनशॉट पण शेअर करतो। तर ठीक आहे, आता बघा पुढची ट्रिप आपल्याला कुठली लागते। स्वतःसाठी बुक केले का दुसऱ्यासाठी? येत आहेत ते अजून? हा, बोला बोला, म्हटलं ते येत आहेत का अजून? एवढं लवकर कशाला बुक केली मग एवढ्या लवकर कशाला बुक केला? किती वेळ लागणार आहे? अर्धा तास वेटिंग असती? कोण बोललं? हॅलो हॅलो, हा अर्धा तास वेटिंग असते, कोण बोललं तुम्हाला?
अर्धा तास कॅब येत नाही असं इम्पॉर्टंट थोडी आहे की नेहमी कॅब आलीच नाही पाहिजे टायमावर. असं एवढ्या वेळ थोडी थांबू शकतो सर. तर बघा असे पण कस्टमर असतात. आता कस्टमरने बुक केलं स्वारगेट होतो बोलतोय ज्यांनी ज्याच्यासाठी बुक केले ते येतात ते त्यांना अजून अर्धा तास लागल. ते बोलला तुम्ही एवढ्या लवकर कशाला पिकअप केली, अर्धा तास असतो, एवढ्या लवकर तरी कॅब येते. हे असं कस्टमरचं बोलणं जे तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये आता ऐकलं असेल. तर आता काय बोलायचं ना आपलं काय आता हेच आहे. आता बघूया आता वेटिंग टाइम आपण थांबूया त्यानंतर मग कॅन्सल करूया म्हणजे कसं कॅन्सलेशनची फी तरी आपल्याला भेटेल. तर बघूया काय होतंय. हॅलो हा सर म्हटलं काय करायचं ट्रिपचं. हॅलो हा हॅलो 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 आवाज येतोय का सर. हा येतोय. हा म्हटलं ट्रिपचं काय करायचंय. अहो तुम्ही येताय का बसमध्ये नाही आल्यात. बसमध्ये आल्यात म्हणजे कुठे आहेत ते सध्या. हॅलो हा सध्या कुठे आहेत ते सर म्हटलं. हॅलो हॅलो अजून 5-10 मिनिटं लागेल. हॅलो आवाज कट येतोय. अजून 5 मिनिट लागेल. 5-10 मिनिटं लागेल. इतक्या वेळ तर सर थांबता येत नाहीत 5-10 मिनिटं. आणि त्यात तुम्हाला आवाज कट येतोय. अजून 5 मिनिट लागेल. तुम्हाला हा अजून 5-10 मिनिटं लागेल. तुम्हाला हे माहिती आहे का इथं ओनली मीटरने चालू आहे पुण्यामध्ये. हॅलो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आधीचं कस्टमर काय बोलणं होतं. त्यांच्या बसमधून कोण पॅसेंजर अजून स्वारगेटला येत आहे त्यांनी आधीच बुक केली. तर असं आपण जर ट्रिप कॅन्सल केली आहे त्याची आपल्याला कॅन्सलेशन फी तर लय भारी भेटली. तुम्हाला सांगतो का भेटली तशी. कारण आपण बघा ही शेवटची ट्रिप मी बावधानला जिथे ड्रॉप केली कस्टमरला तिथनंच त्याच बिल्डिंगमधून पिकअप केली आणि इथे ड्रॉप केले कस्टमरला स्वारगेटला. मला टोटल 9.66 किलोमीटरचे 210 रुपये भेटले. ठीक आहे. जो ओनली मीटरनुसार रेट आहे 21 किलोमीटर पर किलोमीटर 21 इंटू 10 तर 210 रुपये होतात. म्हणून कस्टमरला आपण काय ओनली मीटरने वगैरे विचारलं नाही डायरेक्ट स्वारगेटला आणून ड्रॉप केले. त्याच्या आपल्याला रेट चांगला भेटलाय. आणि स्वारगेटला आपण ड्रॉप करायचं आणि स्वारगेटवरच तो सेकंड पिकअप लागला जो आपण कॅन्सल केला म्हणून त्याची आपल्याला फक्त 5 रुपये कॅन्सलेशन फी भेटली. ही तुम्ही बघू शकता. तर ठीक आहे असू दे. आता बघूया आता इथनं पुढची ट्रिप आपल्याला कुठली लागते. स्वारगेटला म्हटलं ट्रिप तर लागली पाहिजे. आता रॅपिडोला पण आपण ऑनलाईन जाऊया. काय माहिती उबर आपण ही लास्ट ट्रिप कॅन्सल केली म्हणून लवकर ट्रिप देणार नाही. तरी बघूया किती वेळ लागतो पुढची ट्रिप पडायला. पुढची ट्रिप आली कृषी नावाने. आता काय माहिती त्याच कस्टमरची आहे का मांजरी बुजुर्गची आहे. हां त्याच कस्टमरची वाटतं. आता जो रेट आहे ना तो 290 आहे ना. नाही ना तो नाही आहे सर. तुमचे 390 रुपये होते सर ओनली मीटरने. पुण्यामध्ये कॅब पण ओनली मीटरने चालू आहे. त्यांचा रेट आहे नॉन AC 21 रुपये पर किलोमीटर आणि AC 25 रुपये पर किलोमीटर. आता किती वेळ 390 काय. हां 390 होतील. बरं बरं पोहोचून जाऊ मग कॉल करा. ठीक आहे. तर जाऊ पिकअप करायला त्यांना. हा जाऊ. ठीक आहे ठीक. तर म्हणजे या कस्टमरला फक्त एवढं माहिती रिक्षा चालू आहे कॅब चालू आहे माहीत नव्हतं. आपण सांगितलं ती गोष्ट पण तर कस्टमर तर झाला रेडी. ते बोलले ठीक आहे जावा पिकअप करायला. आता जाऊया कस्टमरच्या लोकेशनला त्यांना पिकअप करूया. त्यांना सांगितलं असे किलोमीटर तर मी चेक नाही केले. मला 17 काय दाखवले आहे बट तोच कस्टमर आहे जो आपण मगाशी स्वारगेटवरनं कॅन्सल केली ना. जो बोलला की माझे येतात ते कोणत्या गेस्टसाठी त्यांनी बुक केलेली. त्याच कस्टमरची टिपे परत आपल्यात लागली म्हणून मी एक्स्ट्रा किलोमीटर ॲड केलं. म्हणजे टोटल मला 17 काय दाखवलेलं मी 19 केलेत. 390 रुपये त्यांना बोललो. 390 काय होतं 390 बोललोय. तर ठीक आहे आता जाऊया कस्टमरला. ते बोलले आपल्या स्वारगेटला जे बाजूला पोलीस स्टेशन आहे तिथे थांबलेत. तर जाऊया कस्टमरला त्यांचं कोण गेस्ट आहे त्यांना पिकअप करूया. ड्रॉप केला बघूया टोटल किती होतं ते. तर मित्रांनो शेवटची ट्रिप इथं ड्रॉप केली आहे मुंडव्याला इथं आतमध्ये एकदम. तर अजून तर मी ट्रिप कंप्लीट नाही केली. कस्टमरने घेतली आपण 390 रुपये घेतले. टोटल 17 किलोमीटर होतं. आणि असं बघायला गेलं तर कस्टमरचं ओव्हरऑल बिल झालं आहे 308 रुपये. ठीक आहे. त्यातलं आपल्याला किती भेटलं म्हणजे कॅशमध्ये दाखवला तर कंप्लीट केला आपल्याला कळेल की उबर किती देत होते ना आपण घेतलंय किती कस्टमरकडून. तर एक मिनिट.
तर 283.3 रुपये आपल्याला दाखवलेत उबरवर. तर आपण कस्टमरकडे घेतले 390 ओनली मीटरच्या ह्याच्याने. तर ठीक आहे. आता बघूया इथं पुढच्या ट्रिप तर लागतात आहे, फक्त पिकअप लाईन लांब लांबचे. आपण असं आतमध्ये तर आहे जास्त, पण बघूया आपल्याला परवडण्यासाठी कोणती ट्रिप. आता सकाळपासून माझी गाडी चालली आहे 52 किलोमीटर आणि आपली अर्निंग झाली आहे 1000च्या आसपास झाली आहे. सकाळी 390ची एक ट्रिप, आता 390ची आणि मागाशी 210 रुपयाची. तर ठीक आहे, म्हणजे टोटल आपले 1000च्या आसपास झाली कंप्लीट ट्रिप. तर आता इथं बघूया पुढची ट्रिप आपल्याला कुठली लागते. तर मुंडेवानं पुढची ट्रिप लागली आहे, पण पिकअप तेच एकदम आतमध्ये. म्हणजे पिकअप आहे टोटल 4 किलोमीटर 3 किलोमीटर 2.9 काहीतरी आहे. 10 मीटर आहे पिकअपला आणि विमाननगरला ड्रॉप करायचं आहे. विमाननगरला 13 किलोमीटर आहेत. तर टोटल आपण ट्रॅफिकमुळे फक्त मी एक्स्ट्रा ॲड करतोय, टोटल 11 किलोमीटर करतोय. तर 11 किलोमीटर विथ AC आपण कॅल्क्युलेट केलं तर फेअर येतोय आपल्याला 275 रुपये. तर आपण कस्टमरकडे 270चा अमाऊंट विचारणार आहे. तर बघूया कस्टमर काय बोलते, कारण आपल्याला यांना विथ ACच विचारायचं आहे. बघा काय बोलतात ते. हॅलो, हां मॅम, तुमची ट्रिप आली आहे मला उबरकडनं. हाँ, तो पुण्यामध्ये ओनली मीटरनी चालू आहे, माहिती आहे का तुम्हाला मॅम? पुणे में ओनली मीटर से चल रहा है कैब, तो ये बात पता है क्या आपको? अभी हुआ है? मतलब बहुत टाइम से मैम चल रहा है, तो वही जो गवर्नमेंट का रेट है वही रेट से चल रहे हैं. तो आपका 270 रुपीज होगा मैम, आपको चलेगा? ठीक है, चलेगा. ठीक है, ठीक रखोगे ना है. क्या बोल रहे हो? मीटर कैसे करते हो? कैसा हो मैम? बता रहा हूँ आपको. नहीं ना, तो मीटर होता है. हाँ ऑटो का मीटर होता है हमारा, जो डिजिटल है ऐप है, जो मतलब पीछे आप देखो बैठोगे तो आपको दिख जाएगा. वो एक मतलब जो गवर्नमेंट का GR है वो भी लगाया हुआ है, रेट कार्ड भी लगाया हुआ है. ठीक है, चलेगा. ओके मॅम. या प्रकारे तर कस्टमर रेडी झालाय. आता जाऊया आता पिकअप करायला आणि ड्रॉप पिकअप केल्यानंतर कस्टमरचं पण काय म्हणणं, आता कस्टमर पण काय क्वेश्चन करते ते पण आपण रेकॉर्ड करूया. तर बघूया काय होते. तर आलो आता कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमर येतात ते, बघूया काय काय प्रश्न विचारले जातात ते. अभी हाल फिलहाल ही आई है. मैं उस दिन पहचानने की कोशिश कर रहा था इसको. अच्छा, हाय बोलो मामा को. अनाया हो गए 10 दिन हो गए ऑलमोस्ट. लिफ्ट में मिली थी मेरे को. हाँ, रवि मामा के यहाँ गई थी ना. अनाया तुम गोदी में नहीं बैठने वाली थी क्या? क्या कर रही हो? तो चलो अनाया को गोदी में लेंगे. चलो आ जाओ मेरे गोदी में. कम. किसी के घर भजन हो रहा था, आवाज आ रहा था. मेरा पाप छोड़ो. झगड़ा मत करो, झगड़ा नहीं. पिन दिया मैम, आगे भेजोगी क्या उसको? हाँ आगे नहीं, ठीक है चलेगा. 8354 भैया. ये देखो ये रेट कार्ड यही बोल रहे थे 835. हाँ, क्या रेट का? तो जैसे अभी मैंने कैब बुक किया तो वो 170 का था. हाँ, बट उन्होंने बताया कि वो बंद हो गया और मीटर से चालू किया है. तो मीटर के पुणे, मुंबई, नागपुर सब जगह बीच में 15 से 20 तारीख के बीच में स्ट्राइक भी हुआ था. अगर जब रेगुलर हम लोग बैंगलोर जा रहे थे याद है, उन्होंने बोला था स्ट्राइक है हमारा. तो शायद उसके बाद ये चेंज हुआ. ठीक है, चलेगा ना, कोई बात नहीं. तो ठीक है, देखते हैं ना चल के. अभी वो चेक कैसे करता है बता रहे थे भैया. तो उस पे भी लिखा हुआ पर किलोमीटर. हाँ. और दूसरा वाला जो आपके पास है ना, उसके पीछे स्कैनर रहेगा ओनली मीटर करके. आप स्कैन करोगे गूगल वैसे ऑन हो जाएगा, तो उसमें आप डाल सकते हो. जैसे एग्जाम्पल में दिखा देता हूँ. ये है ओनली मीटर का. यहाँ पर पुणे का चेंज किया, अगर आपका 11 किलोमीटर है, ये किया कैलकुलेट फेयर, तो यहाँ पर आ जाएगा. ओके, ठीक है, चलेगा. 11 किलोमीटर है क्या? हाँ यहाँ से. तो जैसे अभी गो है, सेडान है. हाँ सब नहीं अभी है? फिलहाल तो सबके लिए ये सिर्फ एक्सेल जो है ना, हाँ. वो 32 रुपीज पर किलोमीटर है. ठीक है. यहाँ से तर जसं बघितलं शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली इथं फिनिक्स मॉलला. ट्रॅफिक तर खूप. आता एक पुढची ट्रिप लागली आपल्याला, म्हणजे कशा अक्षर 270 घेतले, तसं त्यांना कॉलवर आधीच इन्फॉर्म केलेलं, तर रेडी होते. आता पुढची ट्रिप पण लागली आहे. उंद्रीला काय ड्रॉप करायचं आहे, तर टोटल 20 किलोमीटर काहीतरी आहे. तर त्यांना आपण चार्जेस बघितले तर 500 काय दाखवत आहे, तर त्यांना आपण 490 सांगायचं आहे.
बघूया कस्टमर काय बोलतात ते. कस्टमरला लावूया, गाडी साईडला घेऊन कस्टमरला फोन लावूया. कस्टमर रेडी झालं तर ठीक, नाही झालं मग आपण जसं रेग्युलर कॅन्सल करतो तसं कॅन्सल करूयात. तर ती कुठली ट्रिप जी आपल्याला लागलेली उंदरीची, ती एअरपोर्टला जो आपण जिथं ड्रॉप करतो तिकडला पिकअप दाखवत होता. कस्टमरला कॉल लावायचा ट्राय केला पण कॉल लागत नव्हता, तर ती कॅन्सल केली आहे. आणि पुढची ट्रिप लागली आपल्या एक पिंपरी चिंचवडची 20 किलोमीटर आहे. तर नॉन AC 420 होता ते आणि AC 500. तर कस्टमरला फोन लावूया, बघूया कस्टमर काय बोलतात ते. तर कस्टमरला माहीत असेल तर काय प्रॉब्लेम नाही, आता मग त्यांना समजावं लागेल. हॅलो. हेलो. हाँ मैम, तुमची ट्रिप आली है मला. हाँ उबर का ट्रिप आया आपका मुझे. हाँ जी हाँ जी. हाँ तो मैम आपको पता है कि ओनली मीटर से चल रहा है पुणे में. मीटर से क्यों? उससे ये जो ऊपर से प्राइस आ रहा है उससे नहीं चलता उस पर नहीं चल रहा है मैम, क्योंकि वही की रेट कम दे रहा है, इसीलिए मतलब गाड़ी में JR भी रखा हुआ है, आप ऑनलाइन भी चेक कर सकते हो. रेट कार्ड भी मेरे गाड़ी में रखा हुआ है जो गवर्नमेंट का रेट है. तो आपका 420 रुपया हो रहा है नॉन AC 20 किलोमीटर का, मतलब पर किलोमीटर 21 रुपीज से है. नहीं नहीं, मुझे नहीं, इतना बहुत हाई प्राइस है. इसमें तो मुझे 240 दिखा रहा है. हाँ तो वही तो मैम, 20 किलोमीटर का 240 दिखा रहा है. तो आप ही सोचो ना, कैब 20 किलोमीटर जाएगी 10 रुपए से, मतलब होता है क्या वैसा. रिक्शा भी हमसे ज्यादा लेती है, हम जो गवर्नमेंट का फेयर है वही ले रहे हैं. ऐसा कोई दिक्कत है, आप कैंसिल करना कैंसिल कर सकते हैं. दूसरी कैब भी सेम रेट में ही जाएगी. आपको भी कोई भी कैब ड्राइवर यही बोलेगा. पुणे में वही ओला उबर को लेकर स्ट्राइक ही चालू है, तो उसी को लेकर चालू है. मैं कुछ अलग रेट नहीं बोल रहा. आप आके इधर बारकोड भी स्कैन करोगे, आपका खुद का रेट आप ऑनलाइन भी चेक कर सकते हो गवर्नमेंट के थ्रू कितना है. मैं एक्स्ट्रा आपसे नहीं ले रहा हूँ. लगे तो 420 और आप 400 में जाना चाहते हो तो मैं आ सकता हूँ, कोई दिक्कत है. आपके 2 मिनट की दूरी पे ही हूँ. नहीं 400 बहुत ज्यादा है भैया. फिर मैं उसकी शायद रिक्शा ले लूं. ठीक है चलेगा, देख लीजिए. फिर रिक्शा तो उससे ज्यादा ही बताएगा 250 से, जितना आपको कैब का बता रहा है. ठीक है मैम, चलो कोई दिक्कत नहीं, कैंसिल कर सकते हो. हाँ ओके थँक्यू. तर बघा हे असं झालं. आता हे आहे कस्टमर का रेडी झाले ना, आपण त्यांना सरळ बोललो ठीक आहे तुम्ही कॅन्सल करू शकता. तर बघूया आता पुढची ट्रिप कुठं लागते का, हीच कस्टमर परत काय बोलतात ते. अहमदनगरहून कोरेगावला ट्रिप ड्रॉप केली आहे 7 किलोमीटरच्या. असे ओनली मीटरने आपले 145 काहीतरी होता ते, पण उबरने 172 दिलेत. तर ठीक आहे, आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. ट्रिप तर वाजा ना, आता काय माहिती आपण आपल्याला 1-2 ट्रिप कॅन्सल झाल्या त्यामुळे कंटिन्यू ट्रिप वाजत नाही उबरवर, तर ट्रिपच नाही आहे. पण ठीक आहे, असो बघूया पुढची ट्रिप आता कुठं लागते. हाँ बोलिए. हाँ उबर से ट्रिप आया था मैम आपका. हाँ तो आपको मैम पता है पुणे में ओनली मीटर से चल रहा है. ये मेरी मीटर है क्या? हाँ मतलब जो गवर्नमेंट का रेट है 21 रुपीज़ पर किलोमीटर, नॉन AC और AC 25 रुपीज़ पर किलोमीटर. तो वैसे आपका जो उबर में आपको कितना अमाउंट होता है मैम? 400 समथिंग. हाँ तो मतलब मैं भी कैलकुलेट किया, आपका भी मतलब 400 से 500 के बीच में ही आ रहा है ओनली मीटर से. लेकिन परफेक्ट किलोमीटर काउंट करने के बाद ही मैं एक परफेक्ट अमाउंट बता पाऊंगा. तो चलेगा आपको मैम? ओके कैंसिल कर दीजिएगा. ठीक आहे कॅन्सल. तर आता मॅडमला बोललो यांचं किलोमीटर तर मी बघितलं नाही, तर प्रॉपर अमाऊंट कशी सांगू. पण आपल्याला अमाऊंट तर आलं तर 400 समथिंग कितीतरी. पण आता बघूया काय होतंय. तर विचार तर आला जाऊन कस्टमरला पिकअप करायचा, पण कस्टमरने कॅन्सलच केली आहे. तर बघू आता पुढची ट्रिप कुठं लागते. आपका ट्रिप आया था मुझे उबर से. हाँ ये पिंगट पे आ जाइए भैया. नहीं मैं आ रहा हूँ. आपको पता है क्या पुणे में ओनली मीटर से चल रहा है सर? पुणे में कैब ओनली मीटर से चल रहा है, आपको पता है क्या? हाँ तो वही तो आपका 470 रुपीज़ होगा सर. तो चलेगा आपको? तो मैं आता हूँ. हाँ सर आ जाइए. ठीक आहे आता. तर या कस्टमरला माहिती होतं म्हणून जास्त काय सांगावं नाही लागलं. टोटल 21 किलोमीटर आहे आणि 21 किलोमीटरचे आपण 19 किलोमीटर आहे. 19 किलोमीटर 20 किलोमीटर आपण राऊंड फिगर झालं. टोटल 19 किलोमीटरचे हां 475 होता ते. उलटं दिसत असेल म्हणजे टोटल आपण 470 बोलले कस्टमरला. ते बोलले ठीक आहे या चालेल. तर जाऊया कस्टमरला पिकअप करूया. लोणी कालबोला ड्रॉप करायचं आहे, तर तिथनं आपला रिटर्न ट्रिप भेटेल. बघूया काय होतंय पुढं.
आपण इथं लोणी कार्पोला ड्रॉप केला आहे माहितीमध्ये. तर टोटल 19 किलोमीटर भरलेले. तर 19 किलोमीटरचे आपण कस्टमरकडून तर ओनली मीटरवर 475 रुपीज घेतलेत. आणि असं जर उबरची अमाऊंट बघितली तर उबर आपल्याला देत होतं 342 रुपये. तर आणि किलोमीटर झाले टोटल 18.49. तर बघा एवढा फरक तर पडला. ओनली मीटरने तर आपण ओनली मीटरने तर आपण 475 घेतलेत. ठीक आहे, आता इथनं बघा इथनं आपल्याला परत ट्रिप लागतील की नाही. पुण्याकडली तर लागली पाहिजे लवकर. आणि आपण घरचं लोकेशन टाकूया आता, म्हणजे घरी जायपर्यंत आपलं होईल. आता झालेत आपले हे 500 पकडा म्हणजे 1800-1900 पर्यंत अर्निंग झाली. आणि किलोमीटर आपले 93 किलोमीटर झालेत आतापर्यंत सकाळपर्यंत. ठीक आहे, बघा आता पुढची ट्रिप कधी लागते. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला 260 का किती दाखवलेले. पिंपरी चिंचवडचीच आपल्याला घरचं लोकेशन टाकलेलं आपण. 22 किलोमीटरचे 250 का 60 रुपये दाखवलेला. आता कस्टमरला फोन लावूया, आता त्यांना बोलूया त्यांचे. म्हणजे मी याच्यावर चेक केलं तर ओनली मीटरवर 462 रुपये होता ते उलटं दिलं. तरी आपण 460 बोलूया कस्टमरला. कस्टमर काय बोलते बघूया. समाप्त होणार. हॅलो, हां तुमची ट्रिप आली मला सर उबरकडून. हां, तर पुण्यामध्ये सर ओनली मीटरनी चालू आहे माहिती आहे का तुम्हाला? ओनली मीटरनी चालू आहे कॅब. म्हणजे जो गव्हर्नमेंटचा रेट आहे पर किलोमीटर 21 रुपयांनी, तर तशी चालू आहे. तर हे माहिती आहे का तुम्हाला? तर कोणी सांगितलं तसं पुण्यामध्ये ओनली मीटरनी चालू आहे. जो गव्हर्नमेंटचा रेट आहे ना तोच घेतो आम्ही. असं तुम्ही कधी कॅबमध्ये बसला तुम्हाला GR आणि रेट कार्ड पण दिसेल, मध्ये स्ट्राईक पण त्यासाठी चालती. तर सर आता तुम्हाला उबरमध्ये किती दाखवले जायचे म्हणजे तसे तुमचे? हां, ते तुमचं टोटल 22 किलोमीटर आहे आणि एवढं दाखवतं आहे. तर एवढा कमी फेअरमध्ये जात नाही आहे कॅब. ओनली मीटरवर तुमचे 450 रुपये होतील सर. ठीक आहे, बघा सांगा मला. ओनली मीटरमध्ये तो गव्हर्नमेंटचा रेट आहे ना सर, आम्ही तो घेतोय कॅबवाले. मध्ये स्ट्राईक पण यासाठी झालेली. तर जेवढे कॅबवाले ते 21 रुपये नॉन AC आणि AC 25 रुपये. तुमचं टोटल इथनं 22 किलोमीटर हाय डिस्टन्स. आता 22 किलोमीटरला तुम्ही विचार केला कॅबला तुम्हाला ॲपवर 260 रुपये देतात. ते एवढ्यामध्ये रिक्षा पण जात नाही. हां ठीक आहे, विचारा. कारण मी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, जायचं असेल तर मग लगेच येतो मी. तर बघा आता असे कस्टमर असतात. तरी बघूया आता डायरेक्ट आपण लोकेशनला जाऊया, बघूया काय होतंय. रेडी झाला कस्टमर तर ठीक आहे, नाहीतर मग बघूया. सध्याची पिंपरी चिंचवडची राईड लागलेली आपण कस्टमरच्या लोकेशनवर आलोय. पण बघू शकता कस्टमर बोलले कॅन्सल करा. आता आपण थांबतोय. म्हणजे वेटिंग चार्ज 12:22 झाले, 12:25 पर्यंत थांबले. आपल्याला वेटिंगचे चार्ज भेटतील असं सांगितलंय. तर बघूया काय होतं. पुढची ट्रिप आता कधी लागते आपल्याला, तो आपण रॅपिडो ऑनलाईन जाऊया. तर असं आता आपल्याकडं 2-3 मिनटं टाईमच आहे. तर आपण जी शेवटची ट्रिप लोणी कालबोला ड्रॉप केलेली ते 475 रुपये कस्टमरने दिलेत. त्याच्यानंतर मी जरा पुढे आलो, तिथं मला उबरची ट्रिप लागली. तर 4 किलोमीटरचे 5 किलोमीटरचे आपल्याला रेट, तर बेकराईनगरला ड्रॉप करायचं होतं. तर रेट चांगला देत होता. पर 21 रुपयांनीच काय ते रेट चांगला भेटत होता. म्हणजे एक्स्ट्राच भेटत होते. पैसे म्हणून एक्सेप्ट केली. त्याचे आपल्याला 180 रुपये भेटले. किती किलोमीटर प्रॉपर आठवत आहे, हा स्क्रीनशॉट मी शेअर करतो म्हणजे तुम्ही बघू शकता. त्यानंतर परत
4 किलोमीटरचे आपल्याला 162 रुपये भेटले पर किलोमीटर. 23 का 24 रुपयांनी राईड भेटली रॅपिडोची. हा याचा पण तुमचा शेअर करतो. आणि त्याच्यानंतर परत अजून रॅपिडोची राईड भेटली आपल्याला पर किलोमीटर 21 रुपयांनी. खराडीवरनं एरोडा ड्रॉप केलं, त्याचे 178 रुपीज भेटलेत आपल्याला. अशा या 3 राईड आपण कंप्लीट केल्या. या तिन्ही कशामुळे आपला फोन करावा लागला नाही, कारण रॅपिडो रेटच चांगला देत होता. पर किलोमीटर 21 रुपयांनी देत होता, म्हणून फोन करायची गरज लागली. आता हे उबरचे 2 आपल्या ट्रिप कॅन्सल झाल्यात. कस्टमरला नव्हतं जायचं, त्यांनी केलं कॅन्सल. तर इथनं बघूया. त्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग एक गोष्ट आहे एक कस्टमरची, सांगतो ती स्टोरी. आपण घरापाशी गेल्या याबद्दल डिस्कस करूया. तर असे पण एक काय कस्टमर असतात, सांगतो मी तुम्हाला. आता बघूया, आपण घराकडली आपण लोकेशन टाकली, बघूया ट्रिप कधी लागते. ट्रिप आता बानेरची लागली आहे. तर कस्टमर काय बोलतोय, 250 का 60 टाकलेलं आहे ॲपवर, पण असं किलोमीटर टोटल 357 का होतं, 350 बोलूया कस्टमरला. किलोमीटर टोटल 17 किलोमीटर आहे. बघा कस्टमर काय बोलतोय. कॉल पिकअप नाही केला, आता एकदा ट्राय करूया. हेलो. हाँ सर, उबर से ट्रिप आया मुझे आपका. हाँ, आपको पता है सर, पूना में ओनली मीटर से चल रहा है. ठीक है ना, आपको वैसे 350 हो रहा था सर. हाँ, मैं मीटर से बता रहा हूँ, ओनली मीटर 350 आपका हो रहा है. हाँ, तो आपको चलेगा तो मैं आता हूँ, मतलब ज़्यादा तो अमाउंट उसमें है नहीं, आपको जो रेट दिखाया हो. क्या बोल रहे सर. ठीक है, आप कैंसिल कर सकते हो. तर बघा, ही पण आपली ट्रिप कॅन्सल झाली आहे. सकाळपासून सगळ्या ट्रिप झाल्या लवकर लवकर एक्सप्रेस. आता काय करणार, काय ट्रिप होत आहे कॅन्सल. आता माझ्या मते आता ही ट्रिप कॅन्सल झाल्याबद्दल आपलं अकाउंट पण होल्डवर जाऊ शकतं. हे तर बघा झाली आहे कॅन्सल. आता बघूया पुढची ट्रिप लागते का अकाउंट होल्डवर जातं आहे. होल्डवर जर 15 मिनटं गेलं तर मग हां तेच झालं आहे. तर बघू शकता आपण. आता हे दिसत नसेल, मी स्क्रीनशॉट शेअर करेल. तर असं 15 मिनिटासाठी आपलं अकाउंट होल्डवर गेलं आहे, कारण आपल्याला कंटिन्यू 4 ट्रिप झाल्या. उबरचा हा नियमच आहे, कंटिन्यू 4 ट्रिप कॅन्सल झाले तर अकाउंट होल्डवरच जातं. तर ठीक आहे असो. तर बघूया आता इथनं आता काय 15 मिनटं थांबूया का घरी जाऊ, कारण भावाला पण गाडी द्यायची आहे. ठीक आहे, थांबूया 15 मिनटं. 12:30 तर झालेत, 15 मिनटं थांबून नंतर बघूया. तर ट्रिप लागली तर ठीक आहे, नाही तर मग अडावडा घरी. आता आपण इथं एरवड्याला आहे, तर बघूया आता किती 15 मिनटं आता वाटच बघायला लागेल आपल्याला. तर मित्रांनो, जसं आता आपलं अकाउंट 15 मिनिटासाठी होल्डच झाले, तर म्हणूया एक जी असं बोलणार होतो, एक गोष्ट आहे सांगायची होती आजच्या दिवसभरामधली. एक म्हणजे चांगला किस्सा झाला कस्टमर सोबत. तर हे तुम्ही आधी 4 रेकॉर्डिंग ऐका. एक पहिली. हेलो. हेलो. हाँ हाँ मैम, आपका राइड आया मेरे को. भैया मीटर से नहीं दूंगी, जितना होगा उतना ही. हाँ तो आप चलेगा. नहीं नहीं मैम, आप कैंसिल कर दीजिए फिर, चले कोई दिक्कत नहीं. हाँ ठीक. त्यानंतर ही दुसरी. अरे भैया आप एक्सेप्ट क्यों कर रहे हो बार बार, ये तीसरी बार है आप एक्सेप्ट कर रहे हो. कितनी बार. मैं कैंसिल कर रही हूँ. कितनी बार? आपका कॉल था ना अभी, तीसरी बार. तीसरी बार मेरा मैम पहली बार आपसे कॉल हुआ है. क्या बातें कर रहे हो. आकाश नाम है ना आपका. हाँ, मेरा नाम आकाश है. हाँ, तो इसके पहले भी आपसे ही बात हुई थी, आकाश बाड़ू बनकर से ही बात हुई थी. इसके पहले कितनी बार बात हुई थी. हाँ 2 बार. अरे क्या बोल रहे हो मैम, आपने अगर लगता अरे है कुछ भी थोड़ी बोलूंगी मैं, नाम देख करके ही बात कर रही हूँ ना. मैं आता अजून बघा ही तिसरी. Fido, please enter your registered mobile number.
हेलो। हेलो, हाँ मैम, आपका ट्रिप आया है रैपिडो से। हाँ तो मीटर से नहीं जाएंगे। हाँ तो ठीक है, कैंसिल कर चलेगा? दीजिए। कर दो फिर कैंसिल। ना आप कर दीजिए मैम कैंसिल। नहीं नहीं, मैं नहीं करने वाली, आप ठीक है, करो। मत करिए कोई दिक्कत नहीं। हाँ ठीक है, रहने दो। आणि हा चौथा। हॅलो, आकाश बोल रहे हैं ना अभी? हाँ बोलिए। हाँ तो आप राइड क्यों एक्सेप्ट कर रहे हो मैम बार बार? मैं आपको वही बोल मुझे रही राइड आ हूँ। रही है तो मैं एक्सेप्ट करूंगा ना। नहीं ना, तो आपको पता है ना आपको मीटर से नहीं जाना, आप क्यों एक्सेप्ट कर तो रहे हो? आप फिर मत- मैं आपको आप- तब बोल रही हूँ 3 अरे तो- 4 बार कर रहे हो तो बोलते कितनी बार ये कर रहे हो आप? तो कैंसिल करो अभी। मैं क्यों 4 कैंसिल बार करूँ? मैं थोड़ी cancel आपको करूंगी। करना है तो करो ना। मैं कितनी बार मैं तो आपको करना है डालूंगी तो ना extra, कीजिए। आप क्या एक्सेप्ट करते रहोगे क्या? और फिर मैं हमेशा कैंसिल करती रहूंगी? अरे तो आप दूसरे ऐप से कीजिए। दूसरा से आप कौन होते हो मेरे को बोलने वाले? अरे तो आप कौन होते हैं दूसरा मुझे ऐप से बोलने करो। वाले कैंसिल अभी करने के आपको लिए? बोला ना कैंसिल करो, कितनी बार अरे एक्सेप्ट तो आप कौन होते हैं मुझे बोलने वाले? देख रही हूँ तो आपको समझ में नहीं आता क्या? आप कौन हो? पागल समझ अरे के आप रखा है कौन यहाँ होते हैं पे? मुझे रखो, बोलने वाले? cancel कर दो। आपको अगला दिक्कत आहे तर कॅन्सल करो. म्हणजे मध्ये एक रॅपिडोवरून पण कॉल झाला. ठीक आहे, म्हणजे ह्या कस्टमरची पण जिद्द बघा किती. ठीक आहे, आधी मला पहिले उबरवरून राईड आली. ठीक आहे, फर्स्ट टाइम. त्यामध्ये मला तिने स्वतःहून कॉल केला. तो त्याची रेकॉर्डिंग नाहीये कारण ती उबरच्या ॲपवरून कॉल लागलेला. तर डायरेक्ट कस्टमर बोलली मला की मी ओनली मीटरने जाणार नाही, डायरेक्ट जी आहे ते रेट तुम्ही घेता का? मी मला नाही मॅम, सॉरी कॅन्सल कर दो. कॅन्सल केली. त्यानंतर मी जसं बाहेर आलो मेन रोडला, परत त्याच हॉटेलच्या बॅक साईडला दिलं तुम्ही, मेन रोडला आलो की लगेच ती स्ट्रिप मला आली. मी एक्सेप्ट केली. कस्टमरला फोन लावला, मॅडम मीटर जाणार, ती नाही बोलली, कॅन्सल करतो. कॅन्सल. त्यानंतर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलीच. नंतर परत मला राईट पडली तीच बालेवाडीची, मी पण परत एक्सेप्ट केली. मग त्या मॅडमने परत माझ्या भडकल्या. त्यानंतर मग रॅपिडोनं मॅडमने बुक केली. तर रॅपिडोवरनं पण मी कॉल लावला. मला ट्रिप आली कारण मी हॉटेलच्या बाहेरच होतो. तर मी एक्सेप्ट केली. मी तर लावला मॅडमला कॉल, तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलीच. मॅडम तशा बोलल्या, म्हणलं ठीक आहे कॅन्सल करा. त्यानंतर परत मला आली उबरवरनं कॉल. मग मॅडम माझी भांडायला लागले अशा प्रकारे. तर असं पण आहे की त्यानंतर मॅडम शांत नाही बसल्या. मॅडमने माझी ट्रिप पण कॅन्सल केली उबरनं. मी तर लोकेशनच होतो. त्यानंतर मग एक डिझायरवाला आला, त्याला ट्रिप लागली बालवाडीची. मी बघितली गाडी आपल्या पाठी उभी होती, उतरलो, डायरेक्ट ड्रायव्हरशी बोललो काय बालवाडीची डेव दिले? हा. त्याला वाटलं माझी आहे. मेलो नाही, माझी नाही. मेलो मी पण कॅबच चालवतो, माझी कॅब आहे. कस्टमरला ओनली मीटरने विचार. तर दोला नाही, मी विचारणारच आहे, फक्त लोकेशनवर मी पण बाजूला होतो म्हणून डायरेक्ट कॉल केला. तर त्याला मी कॉल लावलं, तर त्यांनी पण कॉल लावला. कॉल लावला तर मॅडमचं सेम, नाही मी मीटरने जाणार नाही. तर त्या रायडरची पण मॅडमने ट्रिप कॅन्सल केली. तर बोललो ठीक आहे. तर आपण तिथे थांबलो खूप वेळ. नंतर काय माहित नाही मॅडम गेल्या की नाही गेला. आपल्याला नंतर एरोड्याची ट्रिप आली आणि आपण निघालो त्या स्पॉटवरनं. तर बघा काही कस्टमर आपल्या याच्यामध्ये इतक्या जिद्दी आहेत. बालेवाडीला जायचंय, 28 किलोमीटर आहे. पर किलोमीटर आपल्याला 700 रुपये समथिंग काय ते दाखवतात ते. आणि या मॅडमला 350 मध्ये जायचंय. रॅपिडो 424 रुपये दाखवले काय, पण मॅडमला 600 रुपये काय द्यायचे नाहीयेत. मॅडमने बघितलं 4-5 वेळेला राईड कॅन्सल केली, पण नाही, मीटरला नाहीच बोलत होते. रॅपिडोनं ट्राय केलं, नाही. दुसरा ड्रायव्हर आहे त्याला सुद्धा नाहीच. पण काय माहित मॅडमला नंतर कोणता कॅबवाला घेऊन गेला त्या रेटमध्ये की नाही गेला, आपण थांबलो नाही तिथं. तर मी त्यांना हेच मला बोलायचंय की असे पण कस्टमर भेटतात. तर मला तर थोडंफार कंट्रोल जेवढं झालं मी बोललो ना. नंतर मी पण थोडंफार उलट बोललो त्यांना डायरेक्टली. कारण आपण ते मला डायरेक्टली बोलल्या, रेकॉर्डिंग तुम्ही ऐकली असेल की तुम मुझे कोण बोलने वाले. मी बोललो तुम भी मुझे कोण बोलने वाले. तर मी पण बोललो जे आहे ते आहे. पण एवढंच की मी पण हेच बोललो की शिवागाळा करू नका कधी कोणत्या कस्टमरशी. थोडंफार उंच आवाजात बोललो वगैरे, थोडंफार असताना डायरेक्ट उत्तर असं दिलं उलट तरी चालेल, पण असं हे शिवागाळा वगैरे करू नका, कारण त्यामध्ये काही अर्थ नाही. भले कस्टमरनी शिवी देऊ द्या, पण आपण नको द्यायला, कारण आपण दिलं तर आपली आयडी ब्लॉक पण होऊ शकते. मला तर एक्सपिरियन्स नाही, पण कारण मला असं कस्टमरने तर अजून शिव्या दिल्या नाही. भलेही युट्यूबवर याच्या रेकॉर्डिंग ऐकली, पण याचं काय आपल्याला एक्सपिरियन्स नाही अजून. तर ठीक आहे, आता हे 15 मिनिटं पर्यंत बघू आपण आणि 15 मिनिटानंतर अनोळ झाल्यावर परत आपलं सेम पिंपरी चिंचवडची लोकेशन टाकूया. 2-3 ट्रिप ट्राय करूया. जर झालं कशामध्ये ठीक आहे, नाही तर मग आपलं डायरेक्ट ऑन द वे घरी जाऊन भावाला गाडी देऊया, कारण त्याला पण रात्री जायचं. आणि आपल्याला पण आता 1:15 वाजले. सकाळी 2 वाजता आपण गाडी काढलेली. किलोमीटर तर आपल्या कमी झालेत, 132 किलोमीटर झाली. आणि आजची अर्निंग आपली आतापर्यंत 2408 रुपये झालेत. म्हणजे ते 1000 रुपयाचा डिफरंट आहे. जो उबर रेट येतो पर किलोमीटर 10 रुपयांनी, त्यामध्ये 1000 रुपयाचा डिफरन्स आहे. ठीक आहे, बघूया पुढची ट्रिप काय होते, त्याचा पण आपण रेकॉर्डिंगमध्ये अपडेट देऊया. तर मित्रांनो, आपल्याला पुढची ट्रिप लागली पिंपरी चिंचवडची. 17 किलोमीटर का किती सांगतो किती होते.
हा 16 किलोमीटर आहे, त्याचे 336 रुपये होतात ते. तर कस्टमरला मी 330 रुपये बोललो. रेडी झाली कस्टमर. आता त्याची व्हिडिओ तुम्ही आली, त्यांची कॉल रेकॉर्डिंग ऍड करतो, तुम्ही ऐकू शकता. हेलो, हाँ मैं आपका ट्रिप लगा है मुझे. हाँ तो आपको पता है कि मैम पूना में ओनली मीटर से चल रहा है. क्या चल रहा है? ओनली मीटर से कैब चालू है. मतलब तो कितना होगा? 330 होगा मैम. ठीक है भैया, आप यहाँ 18 कम्यून पता है क्या? वो तो नहीं पता, आपका लोकेशन आया, लोकेशन पे आके चेक करता हूँ. आप सिक्योरिटी गार्ड वगैरह हाँ, रहेगा ना? लोकेशन पे आके कॉल करो मुझे. ठीक है, आया. कितना टाइम लगेगा? बस मैं ये 1 मिनट देख चेक करता हूँ. हाँ 4 ठीक मिनट है. पर है मैम. हाँ आ जाओ भैया, आ जाओ. तर म्हणजे आता ही रेकॉर्डिंग ऐकली म्हणजे कळतं की कस्टमरला माहिती होतं, म्हणून कस्टमर डायरेक्ट रेडी झाली आहे. तर आता पिकअप करूया, पिकअप करून ड्रॉप केल्यावर जाऊया घराकडे आणि आजची टोटल बघूया अर्निंग किती किलोमीटर किती झाली आणि सीएनजी किती गेला. तर आलो आता मग कस्टमरच्या लोकेशनवर. कस्टमर कुठे बघूया. ये लोकेशन तक कितना होगा? 336 बता रहा था. ये वाला साइड का शीशा ऊपर कर. एक ये ओनली मीटर के बारे में आपको पता था क्या? हाँ, कुछ लेते हैं. हाँ. वाले को कभी नहीं मिले. नहीं, कुछ को जो नहीं लेते वो ऊबर की रेंट से कार चलती है ना, तो उनका तर बघितलं तसं मित्रांनो, आता ही शेवटची ट्रिप मी ड्रॉप केली. तर उबरचे तर दाखवलेत मला 238 रुपये. तर विचार करा, 238 रुपये 16 किलोमीटरचे. तर आपण तर ओनली मीटरने घेतलं, कस्टमरने 336 पे केलेत. हे पेमेंटचा स्क्रीनशॉट मी शेअर करतो. तर ओव्हरऑल मला हेच बोलायचं आहे की जसं आता या कस्टमरला पण मी विचारलं तर कस्टमर ती बोलली की हाँ कोई लेता है, कोई नहीं लेता है. याचा अर्थ है त्याला मग मी सांगितलं की जिसका रेंटल गाड़ी वगैरह है वो नहीं लेते, कभी कभी उनको कोई दूसरा ऑप्शन नहीं रहता है. तर हेच आहे की बघा, याच्यावरनं मला हेच बोलायचं आहे की कस्टमरला माहिती आहे की ओनली मीटरनी चालू आहे पुण्यामध्ये. आता जसं तुम्ही माझ्या आधीची रेकॉर्डिंग पण बघितली, त्यामध्ये ती कस्टमर किती जिद्दी होती. लास्टला ते नाहीच केलं तिने. तर ठीक आहे, याबद्दल पण बोलूया आपण आता घरी जाऊन पोचल्यावर. आता सध्या तर आपण घराकडे निघालोय, कारण इथनं घर आपलं 10 मिनिटावरच आहे. तर घरी जाऊन बघूया टोटल आजची अर्निंग आणि कसा एक्सपिरियन्स होता आजचा आणि कस्टमरचा काय रिस्पॉन्स आहे. तर हा मित्रांनो, आता आपण आलो आपल्या घराखाली. तर ओव्हरऑल आजची अर्निंग आपण बघूया आणि किती किलोमीटर झाले, काय झाले, हे सगळं मी सांगणार आहे डिटेलमध्ये. तर ओव्हरऑल बघा, आजची अर्निंगवर येतो. अर्निंग झाली आपली 2744 रुपये. गाडी चालली आपली 153 किलोमीटर, म्हणजे 153. आणि म्हणजे हेच की अगोदर आपले 2744 एवढी इन्कम होण्यासाठी आपली गाडी कमसे कम 210 किलोमीटर तरी चालायची. ठीक आहे. तर आणि त्यामुळे आपलं हेच की ॲव्हरेज आपला म्हणजे सीएनजी जास्त जायचा. आता यातनं माझा सीएनजी आज मिनिमम 550 रुपयाचा सीएनजी गेलाय. तर 550 मायनस करा, तर ओव्हरऑल आजचा फायदा आपला 2194 रुपये म्हणजे 2200 रुपये झालाय. तर मला हेच बोलायचं आहे की ओनली मीटरला सगळेजण हा व्हिडिओ बनवायचा मागचा हेतू माझा हा हे पण होता की माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होता, त्याचे माझे कितीचे सबस्क्रायबर थोडे कन्फ्यूजमध्ये की कस्टमरशी कसं बोलूया ओनली मीटरनी, काय कस्टमरचा रिस्पॉन्स येईल, कस्टमर राईड कॅन्सलच करतात ते, काय करतात ते. तर त्यासाठी आज हा प्रॉपर व्हिडिओ बनवला. तर जसं बघितलं तुम्ही की मी माझ्या गाडीमध्ये दोन्ही पॅम्पलेट ठेवलेत, एक JR चा, एक ओनली मीटरचा आणि एक रेड कार्डचा. त्याच्याने काय होतंय की कस्टमरला थोडाफार विश्वास येतो, कस्टमर रेडी होतात. आणि बऱ्याचशा कस्टमरला माहिती आहे, तुम्ही माझ्या आजच्या रेकॉर्डिंगमध्ये पण बघितलं असेल की
बरेचच्या कशा आधीपासून माहिती आहे ते स्वतःहून हा बोलतात आणि डायरेक्ट आपण जातोय, काय जास्त त्यांना समजायची पण गरज लागत नाहीये. ठीक आहे. आणि काय काय कस्टमर असे पण आहेत, आता काय माहिती त्यांच्या डोक्यात काय असतं काय नाही. त्या लोकांना जेव्हा स्ट्राईक असते तेव्हा हाय रेट दाखवले तेव्हा चालतात, पण आता त्यांना जायचं. जसं एक कस्टमर आज मला भेटली, तुम्ही बघितलंच की त्यांनी राईड 6 वेळा कॅन्सल केल्या वेगवेगळ्या, म्हणजे 3दा उबरवरनं, एकदा रॅपिडोवरनं आणि प्लस 2दा एकदा दुसरा ड्रायव्हर होता जो आलता त्याच्या अकाउंटवरनं. कस्टमर ती जायला तयार ना. रॅपिडो तिला 224 रुपये काय ते दाखवले, पण तरी सुद्धा ती अनलिमिटेड 600 रुपये द्यायला तयार नाही. असे कस्टमर सुद्धा असतात. तर त्या लोकांना आपण जास्त त्यांच्याशी वाद नाही घालवायचा आहे, कारण जास्त वाद घालायचा एवढंच काय नव्हतं, आपला टाइम वेस्ट होतो. जसं मी पण आता एक्सपिरियन्स केला, माझा टाइम थोडा वेस्टच गेला की तिला म्हटलं नाहीच घेऊन जायचंय करून, म्हणून मी पण तिथं मला कसं मी 15 ते 20 मिनिटं तिथं थांबलो, कारण दुसरा ड्रायव्हर पण आला, त्याशी पण बोलतात वगैरे, त्याला समजण्यामध्ये माझा पण थोडा टाइम गेला, म्हणून तिथं 15-20 मिनिटं समजा गेले. तर आता 1:30 वाजले, आपण सकाळी दुपारी 2 वाजता गाडी काढली तुम्हाला माहिती आहे. तर ठीक आहे, 11.5 तास वगैरे झालेत, पण तरी सुद्धा अर्निंग आपली चांगली झाली. किलोमीटर कमी 153 किलोमीटर झालेत. मध्ये थोडंफार इथं जेवणात वगैरे टाइम गेला समजा. तर आता म्हणजे मी उद्यापासून अजून थोडी दुसरी स्ट्रॅटेजी वापरणार आहे. म्हणजे जसं आधी कसं मी कस्टमरला कॉल करून जातो, असं मी बऱ्याचशा ड्रायव्हर लोकांना पण विचारलं, ते बोलतो आम्ही डायरेक्ट लोकेशन जातो, कस्टमर आलं तर कस्टमरला समोरासमोर सांगतो. तर हे पण एक प्रकारे योग्य, म्हणजे ठीक आहे, पण योग्य कितपत योग्य आहे काय ते मला समजत नाहीये. कारण कस्टमरला आधी इन्फॉर्म करून जाण्यामध्ये कसं माझे कस्टमर आता रेडी होतात आहे. 2 दिवस मी 2-3 दिवस एक्सपिरियन्स घेतला तर कस्टमर रेडी होतात आहे. तर हे असं करायला पाहिजे की नाही पाहिजे ते माहित नाही. तरी एकदा आपण असं पण एकदा करून बघूया, त्याच्याने जर काय आपल्या अर्निंगवर चांगला इफेक्ट वगैरे पडत असेल, कस्टमर डायरेक्ट रेडी होत असेल, आपण कसं बार्गेनिंग करतोय, कमी वगैरे करतोय, त्या ह्याच्यामध्ये कस्टमरच्या समोरासमोर जाऊन कस्टमरला जर आपलं समजा जिथं लॉंग रूट असेल 650 रुपये होत असतील, तर कस्टमरला बोलू शकतो त्याला 580 द्या किंवा 700 द्या, असं बोलून कस्टमरला आपण रेडी करू शकतो. कस्टमर पण आता गाडी कसं समोर आली आहे, तर टाइम त्याचा पण नको जावं म्हणून तो पण बाय चान्स रेडी होऊ शकतो. तर ही एक आपण ट्राय करूया उद्या. तर ठीक आहे मित्रांनो, आता रात्र पण जास्त खूप रात्र झाली, आता जाऊया आपण आणि बघूया आता. तर मित्रांनो बघितला आजचा तुम्ही कस्टमरचा रिस्पॉन्स कसा आहे काय. तर मी तर एवढंच बोलेल, ओनली मीटरनीच काम करा. जशी लास्ट ट्रिप मी ड्रॉप केली तिथं कस्टमर बोलले की कुछ गाड्या जाती है कुछ नाही जाती है. म्हणजे कुछ मध्ये असे आहेत की सगळ्यांना माहिती आहे एव्हरेस्ट फील्ड अशी कंपनी आहे. अजून बऱ्याचशा असतील माहित नाही मला एव्हरेस्ट फील्डचा एक्सपिरियन्स आहे, मी त्यात काम केलं मला माहिती आहे. तर त्यांच्या तर नाही म्हटले तरी असे खूप आउटलेट आहेत, आणि नाही म्हटलं तरी पुण्यामध्ये त्यांच्या 300-400च्या वर कॅब असतील. त्यामध्ये ड्रायव्हर किती असतील काय असतील आपल्याला माहित नाही. तर मला हेच बोलायचं आहे की कारण मी अशा एका एव्हरेस्ट ड्रायव्हरशी पण विचारलं तुम्ही ओनली मीटर काय घेत नाही वगैरे, तर ते सरळ बोलले, तर आम्ही असं घेतलं, आम्हाला सरळ बोलले की ID ब्लॉक वगैरे तुमची केली जाईल. तर ठीक आहे, असो आता त्यांचा प्रश्न आहे, ते पण रेंटनी गाडी घेतली, त्यांचं पण डिपॉझिट जपते. तर त्यांना पण मी एवढंच बोललं की तुम्ही पण प्रयत्न करा, तुमच्याकडून होत असेल तर. काही दिवसात आता रेट वाढतील, ते सगळं आता कोर्टामध्ये चालूच आहे, कोर्टाचं काम मध्ये हे. तर मध्ये अशी न्यूज पण आली की गव्हर्नमेंट स्वतः कॅबसाठी ॲप काढणार आहेत, ई सेवा वगैरे काय, त्याचं असे 3-4 नावं सजेस्ट केलेत. पण त्यांना आठवतं ते कितपत खरं आहे, कितपत ते ॲप चालू होईल ना होईल काय सांगतात नाही. कारण त्या ॲपचं आता ते गव्हर्नमेंटचा ॲप झाला, तर गव्हर्नमेंटच्या ॲपवर कसं सगळ्यांना माहिती आहे, गव्हर्नमेंटचे जेवढे ॲप आहेत त्याच्यामध्ये लॅग जास्त येतात. तर माहीत आहे हा ॲप किती चाललं काय चाललं कधी येईल ते पण आपल्याला माहिती आहे, म्हणून हे सगळ्या गोष्टी साईडलाच ठेवा. तर मी एवढंच बोलेल, जे आपल्या डोक्यात आहे आता सध्या जे चाललंय ओनली मीटरवर घेणं, तर ओनली मीटरवरच मी सगळ्या ड्रायव्हरना बोललो तुम्ही पण घ्या ओनली मीटरवर. तर बघा एकदा करून, जसं मी आज पूर्ण दिवस सगळे राईड फक्त ओनली मीटरवर घेतल्या, आणि पीक अवर्समध्ये काय राईड येतात ते डायरेक्ट मीटरच्या रेटनी, तर ते डायरेक्टच घ्या. तुम्ही पण हे एकदा ट्राय करून बघा, तर तुम्हाला समजेल की तुमच्या गाडीचा रनिंग कमी होतीये, अर्निंग जास्त होतीये. तर हा एक आपला फायदा होऊ शकतो. तर म्हणजे कसं आता समजा जर पुण्यामध्ये 40% ड्रायव्हर करत असेल, अजून माझे व्हिडिओ बघून किंवा बाकीचे जे एक्सपिरियन्स बघून ते अजून 20% जरी रेडी झाले, तर 60% जरी कस्टमर रेडी झाले, तर बऱ्याचच्या 60% जर ड्रायव्हर रेडी झाले ओनली मीटरवर गेलाय, तर बऱ्याचच्या कस्टमरला माहीत पडेल की हा बाबा ओनली मीटर असं पुण्यात चालू आहे, म्हणजे बाकी ड्रायव्हर लोकांना पण हे इझी पडेल. तर ठीक आहे मित्रांनो, तर आजचा माझा हा दिवसभरचा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक द्या, म्हणजे मला पण आता अशी सेम व्हिडिओ कंटिन्यू बनवायला चांगलं वाटेल. म्हणजे मला एक बोलतात ना प्रेरणा भेटेल, कारण मी असे बघितले माझे बरेचसे व्हिडिओ, त्यामध्ये फक्त व्ह्यूज येतात ते लाईक कोणी करत नाही. तर मी हेच बोललो की व्हिडिओला नक्की लाईक द्या.
कारण टाइम जास्त लागतो या व्हिडिओ बनवायला. आणि मी आधीच्या पण माझे आहेत, पण ते कॉल रेकॉर्डिंग आहेत. ते कॉल रेकॉर्डिंग काय होतं, ते कॉल्स हे ते आपण जे कॉल लावतो कस्टमरला, ते कॉल सेंटरच्या नंबरनी जातात. ते त्यामध्ये सगळे सेम नंबर आहेत, तर कोणाची काय कॉल येणे ते कळत आहे. त्यामुळे आज मी लाईव्ह असं व्हिडिओ बनवला फोन स्पीकरवर ठेवून, कारण मी समजावं समोरच्याला पण कस्टमर काय बोलतात ते. आणि जे गाडीत कस्टमर बसतात तर त्यांना काय कितपर्यंत माहिती ओनली मीटरबद्दल, त्यांचं मत काय हे पण तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आज व्हिडिओ असा बनवला आहे कस्टमर सोबतचा पण. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, कारण नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येईल म्हणून. ठीक आहे, चला बाय.